राम राम मंडळी, कसे आहात सगळे. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुबईचा बस स्टॉप. येस, दुबईचा बस स्टॉप. इकडे गरमीमध्ये टेम्परेचर तुम्हालाही माहिती आहे खूप जास्त जातं, 40-45 डिग्री पर्यंत जातं. तर आउटसाईडला पण आहे शेडवाले बस स्टॉप वगैरे, जिथे बाहेर लोक बसलेत. तर इकडे काही बस स्टॉप एसी वाले पण असतात. मी म्हटलं तुम्हाला आज मी एसी वाला बस स्टॉप दाखवते, म्हणजे जे लोक आतमध्ये वेटिंग रूम मध्ये असतात, वेटिंग करतात. आता जसं आपल्या इकडे पण इंडियाला बऱ्याचशा अशा काही महाराष्ट्रात अशा काही जागा आहेत जिथे वातावरण तापमान खूप जास्त असतं. तर अशा गोष्टी तिकडेही केल्या पाहिजेत. आता जसं बाहेर बघा दिसतं इकडे 35 डिग्री टेम्परेचर आहे. सो इकडे तुम्हाला बसचे पूर्ण टायमिंग्स कळणार, तुमची बस किती वाजता येते, कोणत्या नंबरची बस कुठे आहे, ऑन टाइम आहे का, लेट आहे का. इकडे तर ऑलमोस्ट सगळं ऑन टाइमच असतं, त्यामुळे टेन्शन नाही. आणि इकडे तिकीटचं पण आहे. जर तुमचं जे मेट्रोचं कार्ड असतं, जे बसलाही वापरता तुम्ही दुबईमध्ये आणि मेट्रोलाही वापरता, त्याचं रिचार्ज करू शकता. इथेच टॉयलेटची पण सोय आहे, त्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही. इकडे तुम्हाला जर काही थंडगार प्यायचं आहे, कॉफी, कोल्ड्रिंक, मिल्कशेक, तर त्याचे ऑप्शन पण आहेत. तुम्ही इकडे टॉपअप करून ते घेऊ शकता. आणि इकडे चार्जिंगचा पॉइंट पण आहे. ती एक गोष्ट खूप चांगली आहे की चार्जिंग पॉइंट पण आहे. तर इकडे खावा प्या, मस्त आतमध्ये एसी मध्ये बसा. आता काय बाहेर वाकून बघायची गरज नाही की माझी बस आली का, माझी बस आली का. सो कसा वाटला माझा व्हिडिओ आणि दुबईचा बस स्टॉप मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही आमच्या शूटला गेलो. शूटसाठी गेलो, प्रोडक्ट घेतलं, म्हणजे जे आमचं बिलबांचं स्वीट आहे ते जे आम्ही प्रमोट करत होतो ते प्रॉपरली सगळ्या अँगलमध्ये पण दिसलं पाहिजे, प्रत्येक लेअर दिसला पाहिजे. लोकांना खूप इझी वाटतं की कोलॅबरेशन करणं, बाहेर शूटला जाणं खूप सोपं आहे. पण आता बाहेर 42-45 डिग्री टेम्परेचर आहे, पण प्रोडक्ट पण व्यवस्थित दिसलं पाहिजे, लाइटिंग पण छान आली पाहिजे. आणि सनलाईटमध्ये तर तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर पण दिसतात ऑडियन्सला. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एका कंटेंट क्रिएटरला लक्षात ठेवून मग कोलॅब करावं लागतं. आणि लाइटिंग, एडिटिंग, भरपूर गोष्टी असतात. प्रत्येक ब्रँड्सचं डिमांड पण असतं की प्रत्येक गोष्ट टाईमवर मिळाली पाहिजे. सो तसंच मला शीनच्या प्रोडक्टबद्दल पण बरेच जण खूप छान अप्रिशिएट करतात की खूप चांगला ब्रँड आहे आणि खूप चांगले कपडे आहेत, बऱ्याच लोकांनी विकत घेतलेले. तर हे किड्स कलेक्शन आहे जे ईश्वरीचं, बऱ्याच लोकांनी मला DM कमेंट करून विचारलेलं की हे कलेक्शनचं मला लिंक वगैरे सांग. तर मी खाली प्रॉपर सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत, प्रोडक्ट्सच्या लिंक्स पण आहेत. इंडिया सोडून कोणत्याही देशामध्ये शीनचे प्रोडक्ट डिलिव्हर होतात. फक्त आठवणीने मी दिलेला प्रोमो कोड यूज करा आणि डिस्काउंट ऑफर घ्या, तरी तुम्ही शीनचे प्रोडक्ट ऑनलाईन मागवू शकता. तर नक्की मागवा. किड्सचं कलेक्शन बेस्टच आहे त्यांच्याकडे, युनिक आहे आणि आपली स्टायलिंग पण चेंज होते. आणि ईश्वरीला तर फार आवडतात शीनचे प्रोडक्ट्स, कारण त्याचे मटेरियल्स पण खूप छान असतात. कलर ऑफ चॉईस खूप आहे त्यांच्याकडे आणि एवढे डिफरंट पॅटर्न्स आहेत ना, जे आपल्याला नॉर्मल असं मॉलमध्ये गेल्यानंतर यांना नाही मिळत. आणि ठीक आहे, मला बऱ्याच लोकांनी हे पण बोललेलं की यार शीनची डिलिव्हरी का नाही लवकर येत, कमीत कमी 2-3 दिवसात तर आली पाहिजे. तर हा तो एक आहे प्रॉब्लेम, कारण प्रोडक्ट तेवढा लांबून पण येतात बाहेरच्या कंट्रीतून, त्याच्यामुळे मिनिमम ते लोक 9 ते 12 दिवस घेतात. ठीक आहे. आणि आता थोडंसं मध्ये ते मार्च-एप्रिलमध्ये वॉर सिच्युएशन होती, म्हणून थोडा टाइम लागलेला 15 दिवसाच्या वरती. पण मोस्ट ऑफ 9 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे शीनचे प्रोडक्ट घरी येणार. सो कसे वाटले तुम्हाला कपडे ते पण मला कमेंट करून सांगा. आणि आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला तेही सांगा. खरंच.